कारण अनिकेत 8 दिवसानंतर घरी येणार होते आणि 8 दिवस झाले ते बाहेरचंच खात होते. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी आज छान जेवणाचा प्लॅन केला होता. त्याच्यासाठी मी छान कोशिंबीर डाळिंब सोलून ठेवलं होतं. छान वरण भात करणार होते, पनीरची भाजी, मस्त गरम गरम पुऱ्या करणार होते आणि मस्त असं खीर बनवणार होते. तर असा हा माझा आजचा मेनू होता. मग मी सकाळी उठले, छान आंघोळ वगैरे केली, पिल्लूला आंघोळ घातली. तर माझी अशी तयारी चालली होती. तेवढ्यात अनिकेत आला आणि अनिकेत आल्यानंतर काय मग त्यांनी मस्त नागपूरवरून ऑरेंजची बर्फी आणली होती. त्यानंतर सोनपापडी आणली होती आणि येताना मस्त गरमागरम असे वडापाव घेऊन आला होता. तर त्याचा लांबून आल्यामुळे मी पहिल्यांदा त्याच्यासोबत थोड्या वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून गरमागरम वडापाव खाल्ले. त्यानंतर मग मी वापस स्वयंपाकाला लागले. तर मग मी वरण भाताचा कुकर लावला होता. कोशिंबीर माझी बनवून झालेली होती. तर मी एकीकडे खीर बनवायला घेतली. खीर बनवताना मी खिरीमध्ये काजू, बदाम आणि मनुके चांगले तुपामध्ये परतून घेते. त्यानंतर थोडंसं शेवया परतून घेते. शेवया परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध टाकते. दूध टाकून मग साखर टाकते आणि त्यानंतर इलायची पावडर टाकते. तर अशा पद्धतीने मी खीर करते आणि वरून थोडीशी केसर टाकते. तर अशा पद्धतीने माझी अशी खीर आता शिजत आहे. त्यानंतर मी पनीरच्या तयारीला लागले. पनीरसाठी मी ऑलरेडी सगळ्या गोष्टी छान तव्यामध्ये भाजून घेतल्या होत्या. त्यानंतर मी त्याची ग्रेव्ही केली आणि माझं तेलामध्ये ॲक्च्युली बटर टाकायचं राहिलं होतं. त्याच्यानंतर मी मसाल्यामध्ये थोडंसं बटर टाकून थोडंसं वाफलून घेतलं. मग मी थोडीशी हळद, पनीर मसाला, मीठ आणि लाल मिर्च पावडर टाकून छान मसाला चांगला वाफवून घेतला. छान तरी सुटली होती त्याला. मग त्यानंतर मग मी पनीरच्या क्यूब्स टाकल्या. मग पनीरच्या क्यूब चांगल्या परतून घेतल्या मसाल्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर छान मी असं त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून साईडला ठेवून दिलं झाकण ठेवून. मग मी घेतलं वरण करायला, कारण माझी डाळ झाली होती. वरणासाठी मग मी छान काजू जिरी, मोहरी, लसूण आणि मिरचीचा तडका दिला. त्यानंतर कढीपत्ता टाकला. मग मी डाळ माझी शिजवून घेतलेली होती त्याच्यामध्ये. मग डाळ शिजवून घेतलेली डाळ मी शिजवताना मीठ ऑलरेडी टाकते. त्याच्यामुळे मी वरून मीठ टाकत नाही. मग डाळ माझी अशी पद्धतीने झाली होती. पनीर पण छान झालं होतं, डाळ पण झाली होती. त्यानंतर मग मी लागले पुऱ्याच्या तयारीला. पुऱ्यांसाठी मी कणिक मळून ठेवत नाही, कारण काय होतं, कणिक मळून ठेवल्यानंतर ती कणिक मऊ पडून जाते आणि मग पुऱ्या छान फुगत नाहीत. पुऱ्यांना कशी जरा थोडीशी घट्टच कणिक लागते. त्याच्यामुळे मग मी कणिक लगेच मळली. कणिक मळून एक 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवली आणि मग मी पुऱ्या लाटायला घेतल्या. तर अशा पद्धतीने माझा सॅटर्डेचा प्लॅन होता. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.